प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं, रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलंय। तर रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नसल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या। पक्षामध्ये महिला कार्यकर्ते आहेत, आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण आहेत। काँग्रेस पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये सक्षम महिला आहेत, शिवसेनेमध्ये रश्मीताईंचा सक्षम आहेत, सुप्रियाताई आहेत, आमच्याकडे पण आम्ही 4-5 जणी आहे। पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसिजर असतं। शेवटी आमदार निवडून येत असतात आणि ते निर्णय घेत असतात। दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आतिशीजींना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्र हा सुद्धा पुरोगामी राज्य आहे। त्यांनी मला काल प्रश्न विचारला की तुमची काय इच्छा आहे। पण बिलकुल मला पण असं वाटतंय की पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये नक्कीच महिलेला जे आहे ते मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी करावा। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे। महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत, एवढं मला माहिती आहे। पण पवार साहेबांची जिद्द आहे, काही झालं यावेळी काय ऐकत नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं।